स्वागत आहे शेतकरी मित्रांनो, मनीष खरे यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहे की उन्हाळी वांगी फायद्याची आहे का। तर आपण तुलना करू शकतो पावसाळी वांगी आणि उन्हाळी वांगी यामधील फरक सुद्धा थोडंसं जाणून घेऊया। आणि हे आपली वांगी आहे, हे उन्हाळी वांगी आपण लागवड केलेली आहे, ठीक आहे। तर आपण रोपांचे शेतात कसे तयार करायचे, ब्रीज प्रक्रिया, त्यानंतर लागवड करायच्या वेळेस लागवड प्रक्रिया कशी आहे ते सर्व व्हिडिओ आपण या यूट्यूबवर टाकलेले आहे, ठीक आहे। तर उन्हाळी वांगी फायद्याची का, तर त्याची तुलना जर करायची म्हटली तर पावसाळ्यामध्ये खर्च जास्त येतो वांगीला, कारण की पावसाळ्यामध्ये प्रादुर्भाव राहतो याला शेंडअळीचा। किती एक्सपर्ट असला त्यांनी म्हटलं की बाबा माझ्या वांगीवर शेंडअळी येत नाही, तर ते शेंडअळी आल्याशिवाय राहत नाही। किती की आपण फवारणी केलो, किती की खर्च केला तरी शेंडअळी येणार आहे। हा आपला 5 वर्षाचा अनुभव आहे। शेंडअळी आल्यावर त्याला फक्त एकच उपाय आहे, आणि त्या पद्धतीने जर आपण केलं तर शेंडअळी कंट्रोल होऊ शकतं आणि झाडाची ग्रोथ होऊ शकते। नाही तर शेंडअळी जर आली तर पूर्ण झाड खाली खंडत जाते आणि फळामध्ये सुद्धा फळअळी निर्माण होते। तर त्याचं जीवनचक्र असते, ते पण सुद्धा आपण व्हिडिओ वेळेनुसार समजा जर परिस्थिती राहील त्यानुसार आपण टाकत जाऊ। परंतु सांगायचं तात्पर्य म्हटलं तर पावसाळ्यात शेंडअळी 100% येते, पण त्याला नियंत्रित करण्याचं आपलं शेड्यूल म्हणजे एक आपली पद्धत आहे वेगळी फवारणीची। कमी खर्चात कसा रिझल्ट येईल आणि उत्पन्न कसं वाढेल तेच आपलं नियोजन असते। त्यामुळे फारसा काही खर्च करायची आवश्यकता नाही। सुरुवातपासून आपलं नियोजन फवारणीचं फक्त योग्य असलं पाहिजे। आणि महत्त्वाचं, वांगीमध्ये उत्पन्न कमी जागेत जास्त उत्पन्न काढून लाखो रुपये आपण कमवू शकतो। ही एक वांग्याची शेती अशी फायदेशीर ठरू शकते। फक्त त्याचा वेळ आणि काळ, समजा जे काही भावाचे रेट असते त्या भावामध्ये जर सापडलं तर आपण एका एकरामध्ये 4 ते 5 लाखसुद्धा आपले होऊ शकते, 1 लाखापासून वरतच। तर उन्हाळ्यामध्ये आपला फवारणीचा खर्च वाचू शकतो, म्हणून उन्हाळी वांगी आपल्याला फायद्याची आहे। कारण की पावसाळ्यामध्ये पावसाचं वातावरण, ढगाळ वातावरण आणि ते पतंगाचं जीवनचक्र, त्यामुळे आपला फवारणीचा खर्च वाढतो, कारण की रोगाचा प्रादुर्भाव वाढतो। नागअळी असो तसाच बुरशीजन्य रोग असो, शेंडअळीचा प्रामुख्यानं सर्वात मोठा प्रॉब्लेम, त्याच्यानंतर फळअळी, हे जे काही पावसाळ्यामध्ये त्यामुळे खर्च वाढतो, ठीक आहे। आणि उत्पन्नसुद्धा शक्यतो ज्याला जमलं त्याचंच उत्पन्न भरघोस निघण्याचं उत्पन्नसुद्धा घटतात, ठीक आहे। तर उन्हाळ्यामध्ये हा सर्व खर्च कमी होतो। आणि उन्हाळ्यामध्ये जर म्हटलं तर अळीचा प्रादुर्भाव हा एकदम फारसा, म्हणजे वातावरण कडक असते, उन्हीचं सूर्यप्रकाश राहते, त्यामुळे अळी हे कमी प्रमाणात येते, अळीचा प्रादुर्भाव येते, पण हा एकदम कमी प्रमाणात। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण कमी खर्चामध्ये याचं भरघोस उत्पन्न हे काढू शकतो, जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे लाखोचं उत्पन्न घेऊ शकतो। परंतु अवलंबून जे आहे ते सर्व मार्केटवर अवलंबून आहे। परंतु आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जवळपास 800-900 हजार रुपये एक पन्नी वांग्याची खपत होती, ठीक आहे। तर आता कमी झाले रेट, परंतु आता लगन सीझन वगैरे सुद्धा सुरू होणार आहे। तर एप्रिलच्या एंडिंगला आणि मे, तर यामध्ये साधारण रेट बरे राहणार आहे, त्या रेटने सुद्धा आपले पैसे चांगले होऊ शकते, ठीक आहे। पैसे रेट कमी असला ते चालेल, परंतु माल जास्त निघणं गरजेचं आहे। माल जर जास्त निघाला तर आपल्याला एकदम कमीत कमी रेटमध्ये 150-200चा रेट जरी भेटला तरी आपल्याला आरामशीर आपले पैसे होऊ शकतो। 200 रुपये पन्नी जरी मिळाले आपल्याला तरी आरामशीर पैसे होऊ शकते, कारण की उन्हाळ्याचा खर्च कमी आहे। त्याचा खर्च कमी करण्यासाठी आपल्याला त्या पद्धतीचं नियोजन करावं लागेल, त्या पद्धतीचं शेड्यूलप्रमाणे ते आपल्याला, म्हणजे शेड्यूल नाही आपलं, परंतु त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फवारण्या करावं लागेल, की हे केल्या दुसरी कुठली करावं लागेल, फवारणीमध्ये चेंजेस करून ह्या सर्व जर व्यवस्थित केलं तर आपण निश्चितच कमी खर्चामध्ये भरघोस असं जास्त उत्पन्न काढून लाखो रुपये आत्ताही कमवू शकतो। आणि आपण ते करून दाखवणार आहे, आणि तुम्हाला सर्वच भरघोस माल आणि किती रुपये होते सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर दाखवणार आहे। हे आपला उन्हाळी प्लॉट आहे, आणि समोर आपण जशी जशी स्टेप आवडेल तसं सर्व सविस्तर तुम्हाला मी सांगण्याचा एक प्रयत्न करणार आहे। एक शेतकरी या नात्याने तुम्हाला सर्व माहिती देण्याचा एक प्रयत्न करणार आहोत।